कवी बींची अत्यंत गाजलेली कविता म्हणजे गाय पाण्यावर काय म्हणून आल्या। ही कविता सर्वांना परिचित आहेच, पण संपूर्ण नाही। या कवितेत तब्बल 25 कडवी आहेत। काव्यलेखनातील विषयांचं वैविध्य दाखवणारी उत्तम कविता म्हणजे माझी कन्या। ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे याची काही कडवी रसिकांच्या तोंडपाठ आहेत, पण त्यातली माहिती नसलेली कडवी कोणती आहेत? गौर कृष्णाधिक वर्ण आणि त्यांच्या छटा पातळ कोवळ्या समवयांच्या सवे घेऊनी तनुवरी अद्भुतांचा खेळ चाले लघुरंग तेवतेचा। आपली सौंदर्याची प्रतीक काय आहेत? सौंदर्याचं मूल्यमापन करण्याची परिणाम काय आहेत? आपल्या लेकीच्या सौंदर्याचं वर्णन करताना तो विव्हळ बाप पुढे आपल्या लेकीची तुलना या महामायेशी निळावंतीशी करतो। निळावंती म्हणजे पृथ्वी, स्त्रीत्व। हिरवाईने शाकारून नटायची, शृंगारायची तिची आवड अगदी विलक्षण। खरे सारे पण मूळ महामाया, आदिपुरुषाची कामरूप जाया। पहा नवलाई तिच्या आवडीची, सृष्टी शृंगारे नित्य नटायाची। यातल्या जाया शब्दावर श्लेष आहे। जायाचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे पत्नी आणि दुसरा म्हणजे अंकित, बंधनात असलेली। खरं तर दोन्हीचा अर्थ एकच म्हणता येईल किंवा दोन्ही अर्थी ही ओळ भिन्न भिन्न अर्थी चालते। यातून गर्भित अर्थ दिसतो। या आदिपुरुषाची जायाबंदी आहे आणि म्हणून त्याला सदैव आकृष्ट करण्यासाठी तिला नेहमीच सालंकृत असावं लागतं, असं आहे का? तपसिद्धीचा समय तपस्व्याचा, भोगभाग्याचा कुणास भाग्याचा। पुण्यवंतांचा स्वर्ग की कुणाचा, मुकुट कीर्तीचा कुण्या गुणीजनांचा। अनुप्रास अलंकाराचे हे उत्तम उदाहरण। यमकही आहे, अर्थगर्भित तर त्याहूनही। तुमच्या एक लक्षात येतंय का, कधी रूढार्थाने सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना पुढच्याच कडव्यात अध्यात्माकडे वळतो, तर त्याच्या पुढच्या कडव्यात तत्वज्ञान सांगतो हा कवी। पुढच्या ओळीत एखादं रूपक घेऊन उदाहरणासहित परिस्थितीचं विश्लेषण करतो, तर त्याच्या पुढे मनामनांच्या गुंत्याला हात घालून मानसिक स्थितीचं वर्णन करतो, विवेचन करतो। बरं, या सगळ्या कडव्यांतून कथाही पुढे जाते, विषय जराही बाजूला होत नाही आणि साहित्यिक वैशिष्ट्य आणि मूल्यही यात भरभरून आहेत। अलंकारांनी नवस्नुषा नटवावी तशी कविता नटवतात बी। ढगे बळकट झाकोनी चंद्रिकेला, तिच्या केले उद्विग्न चांदण्याला। हास्य लहरींनी फोडुनी कपाट, प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट। माझ धनिकाचा पडे फिकासाचा, असा माझा अभिमान गरिबाचा। प्राप्त होता परी हे असे प्रसंग, हृदय होते हदरोनिया दुभंग। प्रत्येक कडव्याची ढब वेगळी आहे, ताल वेगळा आहे आणि साचा वेगळा आहे, तरीही कविता एकसंध आहे। पहा, ही दुसरी कविता ही सुप्रसिद्धच आहे, चाफा बोलेना चाफा चालेना। पण या कवितेच्या प्रसिद्ध होण्यामागे कारण मात्र वेगळे। वसंत प्रभू याने संगीत दिलेले हे गीत लता मंगेशकरांनी गायलंय। यमन रागातलं भावगीत आहे। गेले केतकीच्या बनी, गंध दरवळ लावणी। नागा सवे गळाले देह भानरे, चल ये रे गड्या नाचू उडू घालू फुगड्या। खेळू झिम्मा झिमपुरी 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 झिम। एक अंक इथे संपतो। झिम्मा हा भारतीय नारींचा सहज भाव आहे, आनंद व्यक्त करण्याचं हक्काचं माध्यम। पण आनंद या झिम्म्याने संपतो का? तो आनंद सुद्धा इतका प्रगल्भ आहे की आत्मानंदाचे वेध त्याला लागावेत। ते पुढे लिहितात, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण। उणे करू आपण दोघे जण रे, जनविषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे। आपण करू शुद्ध रसपान रे। चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून। कोण मी चाफा कुठे दोघे जण रे। ज्ञानोबांचं अद्वैत तत्वज्ञान आठवतं, तरीही मनुष्य स्वभावाची स्वभाव सुलभ रुसायची, पुन्हा हसायची आणि मग खुलायची व्यक्तिविशेष यात ठळक होतात। तसं पाहायला गेलं तर मीटरमध्ये नसलेलं हे काव्य काहीसं दिलखेच पण विस्कळीत वाटतं।
वसंत प्रभूंसारख्या मेलोडी किंगने जादू करतो आणि मग काय, अगदी वायोलिन, क्लॉरनेट, मेंडोलिन, पियानो, बासरी यांच्या जोडीला तबला, ढोलक आणि बीनचं काव्य अजरामर होतं. त्यांची पहिली कविता प्रणयपत्रिका ही वऱ्हाडला चिखलदरा येथे दिनांक साधारण सप्टेंबर 1891 मध्ये लिहिली गेली आहे असे उल्लेख आढळतात. त्यावेळी ते 19 वर्षांचे असावेत. पाहायला गेले तर प्रणय कविता लिहिण्याचं वय 19 योग्य आहे, पण त्यातून प्रतीत होणारी विरहिणीची प्रगल्भता, आतुरता, भय, समर्पणाचे भाव आणि न थकता पाहिलेली वाट, हे वय मात्र लहान वाटतं, नाही का? ही कविता त्याच वर्षी कै हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही, म्हणून चिंताग्रस्त अशा प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे प्रणयपत्रिका. खरं तर या कवितेत प्रणय नाहीये. तो दृश्य स्वरूपात नसला तरी ही जी ओढ आहे, ज्याचे प्रेरणास्थान नेमकं कुठं आहे, त्या ओढीचं उद्दिष्ट काय आहे, तिचा अर्थ काय आहे, या प्रश्नांचा गुंता आपण सोडवू गेलो की स्पष्ट दिसतो तो विशुद्ध भावनेचा प्रणयच. कितीतरी दिन झाले भेट नाही पदांची, करमत मज नाही वेळ वाटे युगाची, निरलस दिन रात्री आपणाला जपाया, नच जवळ कुणीही काळजी योग्य घाया. हे मालिनी वृत्त म्हणजे वदनी कवळ घेता तसं अक्षरगण वृत्त आहे. या कवींच्या कवितांचे गमकच वृत्तात आणि छंदात आहे. आजची गीतं आपण एकदा ऐकतो, कानांना गोड वाटतात आणि तेवढेच सहज आपण त्यांना विसरून जातो. पण या जुन्या कवींच्या कविता दीर्घकाळ लक्षात राहतात, त्या यातल्या छंदामुळे. संगीतकारालाही वृत्ताचं ज्ञान असायचं. आजच्या गीतकाराला आणि संगीतकाराला याविषयी कितपत माहिती असेल हा प्रश्नच आहे. मुक्तछंद प्रचंड अर्थगर्भित असणं अभिप्रेत असतं. ते तसं नसल्यास त्याचं टोक, शब्दांची धार नाहीशी होते. प्रत्येक वृत्ताला एक भाव असतो. गीताला तो गवसला की शब्दही मनांचे अंकित होतात. कमलिनी भ्रमराला नित्य कोशात ठेवी, अविरत म्हणून तो पंकज प्रेम दावी, विसर पडून गेला काय माझाही नाथा, म्हणूनची धरिले हे वाटते मौन आता. पुरुष स्वभाव जाणून त्याला कसं गुंतवून ठेवायचं हे कमलिनीला पुरेपूर ठाऊक असतं. अशा वेड्यावेळी तिच्या पाकळ्यात अडकून तुझ्या प्रेयसीलाही विसरलास की काय, असा प्रश्न ती प्रणयिनी आपल्या प्रियकराला करते आणि उगच खंतावत बसते. तू कुणा दुसरीच्या मोहपाशात गुंतून मग माझ्या आठवणीने स्वतःला अपराधी समजून तर माझ्याशी बोलत नाहीयेस, म्हणून तर मौन धरले नाहीयेस ना. तसं नको. तुझा चंचल स्वभाव मी जाणते. तू पुन्हा ये, तुझ्या वाटेकडे मी अगदी डोळे लावलेले आहेत, असं ती त्याला सांगते. या सगळ्या आशयगर्भ कविता वाचल्या की आपण म्हणतो किती विद्वत्तापूर्ण असा मी आहे. पण मग नंतर तरी वाचनात येते ते वेडगाणे. टला ट री ला री जन म्हणे काव्य करणारी, ही वेडगाणे नावाची अत्यंत नादमधुर आणि तात्विक कविता आहे, मानसिक मनोरंजनात प्रसिद्ध झालेली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्विक अशी टिप्पणी करणारा कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण आहे. पण ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः बी मात्र यमक जुळल्याशिवाय राहत नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचं सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिलं नाही, हे वाखाणण्याजोगं आहे. पाचूंच्या वेली न्हाल्या लावण्याच्या जली, दारी उभ्या स्वर्गीय नरनारी ग, जन म्हणे काव्य करणारी ग. हलकी फुलकी कविता आणि त्यातली नादमाधुर्यता यांच्या जोडीला दीर्घ प्रवास आणि परस्पर संबंध उलगडून सांगण्यातली हुकमी शब्दरचना, या अगदी बींच्या शब्दखुणा आहेत. आणि म्हणूनच म्हणते की त्यांच्या कवितेमध्ये मुसाफिरी करताना अतीव आनंद होतो. आपण हरवून जातो, आपण वाहून जातो. हे रसग्रहण तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर MHAMTVचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. MHAMTVचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा. कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा वर्तक. धन्यवाद.